इंटरेस्ट सरळ सरळ आपण सिम्पल इंटरेस्टला काही सेक्टरमध्ये यूज करतो आहे. त्यामध्ये फर्स्ट सेक्टर येते बँकिंग या सेक्टरमध्ये आपण या सिम्पल इंटरेस्टला यूज करतो आहे जनरली. दुसरा आहे फायनान्स सेक्टर आणि ऑटोमोबाईल आणि अशा खूप साऱ्या सेक्टर्समध्ये आपण या सिम्पल इंटरेस्टला यूज करतो आहे. जर तुम्हाला तुमच्या लोनचं पेमेंट करायचं असेल, जर तुम्ही एखाद्या बँककडनं लोन घेतलं आहे तर त्याला मंथली इंटरेस्ट लागत राहते. तुमच्या स्पेसिफिक जेवढी अमाऊंट तुम्ही घेताय त्याला. सो यावरनं सिम्पल इंटरेस्ट असते काय, तर आपण सर्वात अगोदर शिकू सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट ही एक अशी मेथड आहे जे काही इंटरेस्ट स्पेसिफिक अमाऊंटवरती होणार आहे. जे तुम्ही काही बँकेकडनं लोन घेणार आहे त्यावरती जे काही इंटरेस्ट मिळणार आहे त्या बँकेला, त्याला आपण काय म्हणतो आहे, सिम्पल इंटरेस्ट. दोनही प्रकारे आपण इंटरेस्ट घेऊ शकतो किंवा देऊ शकतो आहे. पहिले आपण जर अमाऊंट बॉरो केली आहे, म्हणजे आपण लोन घेतलं आहे, तर आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागेल. ओके. आणि जर आपण बँक अकाउंटमध्ये पैसे जर टाकले तर आपल्याला बँक इंटरेस्ट देते. ओके, बँक इंटरेस्ट देते. बट जनरली रिअल वर्ल्डमध्ये मॅक्झिमम बँक्स या कंपाऊंड इंटरेस्टवरती वर्क करत आहेत. ओके, कंपाऊंड इंटरेस्टवरती वर्क करत आहेत. आपल्याला समोरच्या टॉपिकमध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट पण बघायचं आहे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॉफिट पर्सेंट ह्या कॉन्सेप्टही आपल्याला बघायच्या आहेत. आता सरळ आपण इथे बघू सिम्पल इंटरेस्टचा आपण फॉर्म्युला बघू, जो की आपल्याला थ्रूआउट दी चॅप्टर आपल्याला कामामध्ये येणार आहे. सो सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू P फॉर प्रिन्सिपल, R फॉर रेट, T फॉर टाईम अपॉन 100. सो सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आला आहे P इंटू R इंटू T अपॉन 100. P मीन्स प्रिन्सिपल, R मीन्स रेट, T मीन्स टाईम. सो या फॉर्म्युल्यावरनं आपण परत 3 फॉर्म्युले बनवू शकतो. SI मल्टिप्लाय बाय 100 अपॉन P ॲज इट इज R इंटू T. ओके, हे R इंटू T आपण डिवाईडमध्ये ट्रान्सपोज केले. सो दुसरा फॉर्म्युला बनते SI इंटू 100 अपॉन P इंटू T इक्वल टू रेट. परत एक फॉर्म्युला बनतो आहे SI इंटू 100 अपॉन P इंटू R इक्वल टू टाईम. ओके, हे चारही फॉर्म्युले आपल्याला क्वेश्चन्समध्ये अप्लाय करायचे आहेत. ओके, सो यामध्ये T म्हणजे नंबर ऑफ इयर, N मीन्स नंबर ऑफ मंथ्स. बघा, लक्ष द्या. जर आपण PTR अपॉन 100 हा जर SIसाठी फॉर्म्युला यूज केला आहे, तर T म्हणजे नंबर ऑफ इयर्स. T कधी यूज करतो आहे आपण, नंबर ऑफ इयर्स असतील तेव्हा. मंथ जर असतील तर आपण PNR यूज करणार. ओके, N मीन्स नंबर ऑफ मंथ्स. ओके, आणि डेज जर असेल तर आपण फॉर्म्युला यूज करणार P इंटू D इंटू R अपॉन 365 इंटू 100. ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे फॉर द नॉन लीप इयर्स. ओके, फॉर द नॉन लीप इयर्स. आता लीप इयर नॉन लीप इयर आपण कॉन्सेप्ट क्वेश्चनमध्ये बघणार आहोत. सो सर्वात अगोदर बघा, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स काय आहे. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स काय आहे. इन सिम्पल इंटरेस्ट जी काही स्पेसिफिक प्रिन्सिपल राहते त्या प्रिन्सिपललाच इंटरेस्ट लागत जातो. बट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये प्रिन्सिपल जे काही असेल त्यानंतर इंटरेस्ट जो येईल त्याची ॲडिशन करून जे काही टोटल अमाऊंट येईल त्या टोटल पूर्ण अमाऊंटला परत इंटरेस्ट लागत चालतो आहे. ठीक आहे, मीन्स इंटरेस्ट वाढत जातो आहे. या SIमध्ये सिम्पल इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट हा थ्रूआउट दी इयर्स सेम राहतो. बट CIमध्ये हा
इन्क्रीज होत चालतो आहे. ओके,